आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याचा सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम. यानंतर दलाचे सहसचिव संदीप सोनाने ही दलाची घटना शेड्यूल कास्ट जमातीचा घटक या नात्याने समता सैनिक दलाची प्रतिज्ञा ग्रहण करीत आहे. माझ्या जमातीवर होणारा जुलूम होणारी मिरवणूक व तिची गुलामगिरी ही सर्व नष्ट करण्याचा या उदात्त व पवित्र कार्यात मी अत्यंत निकारीने लढेन. त्याकरिता जरुरी असणारी शिस्त पाळीन. या अंगीकारलेल्या कार्यात मी शौर्याने व इमानाने वागेन. माझ्या वर्गाच्या व जमातीच्या लोकांच्या न्याय व माणुसकीचे हक्क संरक्षण करण्याच्या कामी समता सैनिक दलाच्या सर्व आज्ञांचं मी पालन करीन. माझ्या कमजोरीमुळे भ्याडपणामुळे अगर अन्य गृहणीय कारणांमुळे माझ्याकडून शपथेचा भंग झाल्यास दलाने फरमावलेल्या सर्व शिक्षा मी भोगण्यास तयार आहे. जय भीम जय भीम. बरं का, एक मिनिट ऐका. हे आमचे संघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब साळवे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्या कुटुंबियाच्या वतीने आपण वृक्ष लागवत आहे. याची देखभाल आपण करणार आहोत, पण त्यांनी अधूनमधून येऊन याची देखभाल करावी आणि साहेबांची आठवण द्यावी. मदत ठेवा. इकडे इकडे बघा. झालं का इथलं? तिकडल्या बाजूने करा.
भगवान गौतम बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माता रमाईचा सयाजीराव गायकवाड आहेत. अशा प्रकारच्या आणि सगळ्यात मोठा राजा म्हटला तर या देशातला नव्हे तर पूर्ण जगसम्राट अशोक आहे. ज्यानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनकल्याणाची कामं केलेली आहेत. या इतिहासामध्ये न जाता याचा डायरेक्ट आपला जो ब्रिटिशांपासून आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते 1757 मध्ये त्यांनी त्यांची ब्रिटिश कंपनी ईस्ट इंडिया कंपनी व्यापाराच्या माध्यमातून भारतात आली होती आणि 1757 मध्ये लॉर्ड क्लॉइड यानं बंगालचा जो सरदार होता सिराजुद्दौला याच्याबरोबर लढाई झालेली आहे आणि त्या लढाईमध्ये सिराजुद्दौलाचा पराभव झाला आणि ईस्ट इंडिया कंपनीनं भारतामध्ये राज्य करायला सुरुवात केली. या लढाईमध्ये फ्रेंचानं सिराजुद्दौलाची बाजू घेतली होती. सिराजुद्दौलाचं दुसरं एक वैशिष्ट्य असं असेल की सिराजुद्दौलाची मुलगी आणि कल्याण राय नावाचा एक बंगालचा नवाब होता, श्रीमंत होता. कल्याण राय नावाचा पश्चिम बंगाल मधला एक श्रीमंत व्यक्ती होती. त्याचं प्रेम या सिराजुद्दौलाच्या मुलीवरती याच्या मुलीवरती बसलेलं होतं. म्हणून त्याने प्रस्थापितांना सांगितलं की मला याच्या मुलीबरोबर लग्न करायचंय. पण प्रस्थापितांनी जाती व्यवस्थेने धर्मांधतेच्या लोकांनी ती परमिशन दिली नाही. तो कल्याण राय मोमेडियन झाला आणि काळा पहाड नावाचं नाव लावून घेतलं आणि अक्षरशः त्या बंगालमध्ये जेवढे हिंदू होते जवळजवळ 70% हिंदूंना त्याने मुसलमान केलं. म्हणून शाहू मोडक जो आहे ऍक्टर आहे गेल्या त्याची पत्नी अजूनही आहे. या ऍक्टरनी सांगितलं होतं की ज्या बाबासाहेबांवरती बाबासाहेबांच्या जमातीवरती एवढा अन्याय अत्याचार झाला त्या बाबासाहेबांनी या देशावरती असं उलट कुठलंही काम न करता या देशातला बौद्ध धर्म स्वीकारला आणि नवाब कल्याण रायनं या देशातल्या जास्तीत जास्त हिंदूंना मुसलमान केलं. अशा प्रकारे बाबासाहेबांनी 1757 ईस्ट इंडिया कंपनी राज्य सुरू केलं आणि 1757 ते 1858 पर्यंत त्यांनी राज्य केलं. आणि या कालावधीचा त्यांचा जो कार्यभार होता ऍडमिनिस्ट्रेशन आणि फायनान्स या ईस्ट इंडिया कंपनीचं ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासकीय कामकाज आणि आर्थिक धोरण यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1791 ते 1857 या कालावधीने त्यांनी कशा प्रकारचं राज्य केलं आपल्या भारतावरती आणि भारतातल्या प्रत्येक गरीबाला इथल्या शेतकऱ्याला कशा प्रकारे नाडलं, इथली स्टेट कशी इंग्लंडला घेऊन गेले यासाठीचा जो पहिला प्रबंध आहे MA PhD साठीचा ईस्ट इंडिया कंपनी ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स याच्यावरती त्यांना पहिली PhD मिळालेली. म्हणजे भारतातल्या या ब्रिटिश कंपनीनं कशा प्रकारे कामकाज केलं त्या संदर्भात. आता 1857 मध्ये मग पहिलं बंड झालेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना चांगलं माहिती आहे आणि सगळ्यांना एक माहित असतं त्या 1857च्या बंडामध्ये 1858च्या बंडामध्ये झाशीची राणी मुलगी आपली बाळ घेऊन जाते. पण खरं वास्तविक तुम्हा आम्हाला खरा इतिहास सांगितला गेला नाही. खरं वास्तविक झाशीच्या राणीला वाचवण्यासाठी झलकारी बाई जी आदिवासी बाई होती तिचा नवरा सुद्धा तिच्या सैन्यामध्ये होता. त्या झलकारी बाईनं राणी लक्ष्मीबाईचा वेश धारण केलाय, बाळ पाठीवरती घेतले आणि लढाई केली. इतिहास तुमच्या आमच्या हातामध्ये लिहिण्याची सोय नव्हती, तुम्हा आम्हाला अधिकार नव्हता, म्हणून इतिहास लक्ष्मीबाईचा लिहिला गेला. हरकत नाही, पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे जसा बिरसा मुंडाने स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केला तसा झलकारी बाईने सुद्धा स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केलेला आहे. बिरसा मुंडाचे तुम्हाला माहिती आहे की तो एक
आदिवासी होता आणि या ठिकाणी जे ब्रिटिश अन्याय अत्याचार करत होते त्याच्या विरुद्ध, त्याच्या बरोबरीनच ब्रिटिश तर अन्याय अत्याचार आपल्यावरती करत होतेच होते, पण त्याच बरोबरीने इथले प्रस्थापित जमीनदार असतील, इनामदार असतील, ते सुद्धा तुम्हा आम्हाच्या जमिनी बळकावून त्यांच्यावरती अत्याचार करत होते आणि त्या विरुद्ध सुद्धा या बिरसा मुंडानं आंदोलन केलेलं आहे. जसं नाना पाटलानं सातारचं सरकार निर्माण केलं होतं, तशाच प्रकारचं बिरसा मुंडानं त्या रांची स्टेटमध्ये स्वतंत्र स्टेट निर्माण केलं होतं. हार्डली 25-30 वयामध्ये या मुलानं खूप मोठं असं स्वातंत्र्यासाठी काम केलेलं आहे. आणि त्या 1857च्या बंडामध्ये तुम्हाला आम्हाला सगळं माहिती आहे. तात्या टोपे असेल, जलकालीबाई असेल, अशा बऱ्याचशा लोकांनी ब्रिटिशांविरुद्ध रणकंदन केलं. पण तुम्हाला आम्हाला चांगलं माहिती आहे, शेकडासारखी आपली भारतीय माणसं आहेत. एखादा पुढे चालला त्याला कसं पाठीमागं मोडायचं एवढंच भारतीय माणसांना माहीत असतं. म्हणून तर ते चिमूटभर लोक इंग्लंडमधून येतात आणि या देशावरती 300 वर्ष राज्य करतात. मोमेडियन पलीकडून येतो आणि या देशावरती 300 वर्ष राज्य करतो, कारण आमची खेकडा वृत्ती एकमेकाला पाठीमागं खेचण्याची. याचं कारण असं आहे, जयचंद राठोड आणि पृथ्वीराज चव्हाण, जयचंद राठोड आणि पृथ्वीराज चव्हाण, पृथ्वीराजचं प्रेम जयचंद राठोडाच्या मुलीवरती संयोगितेवरती होतं आणि ते त्यांनी घेऊन गेला. म्हणून जयचंद राठोडनं अरबस्तानमधून मोमेडियन सैन्य मागवलं आणि आपल्यावरती हल्ले केले. म्हणजे आपल्यामध्ये आजही तुम्ही आम्ही पाहतो, तुमच्या आमच्या मुलींनी जर दुसऱ्या लव्ह मॅरेज केलं तर अक्षरशः कापली जाते. कालचीच घटना आहे की ज्या एका मुलीनं असंच प्रेम झालेलं होतं आणि म्हणून ते दोघं जण निघून जातात आणि तिचा भाऊ, त्या मुलीचा भाऊ जो वडील आहे तो येतो, त्या मुलाच्या घरी जाऊन त्याच्या बहिणीवरती रेप करतात. म्हणजे आपल्या देशामध्ये आजही मानसिकता गेलेली आहे. अशा प्रकारचे 1857चं बंड झालं. त्याला दुसरं एक कारण होतं, त्याला असं कारण होतं की त्या ज्या सैन्य भरती झाले होते त्याला प्रमोशन दिली जात नव्हती, त्याला वेगळं व्यवस्थित वेतन दिलं जात नव्हतं. आणि अत्यंत महत्त्वाचं कारण असं होतं, ज्या गन वापरल्या जात होत्या, ज्या रायफल वापरल्या जात होत्या, त्या रायफलसाठी जी काडतुसं वापरली जात होती, त्या काडतुसाला डुकराची आणि गायची चरबी लावलेली जात होती. डुक्कर आणि गायची चरबी लावली जात होती आणि ती चरबी काढल्याशिवाय ते फायर होत नव्हतं, बुलेट जात नव्हती. साहजिकच त्यामुळे हिंदू सैनिक असेल, मुसलमान सैनिक असेल, मुसलमानांना डुक्कर निषिद्ध आहे, आपल्याला गाय ही प्रिय आहे, त्यामुळे ते बंड अशा प्रकारचं झालं. आणि त्या बंडामध्ये तुम्हाला चांगलं माहिती आहे, जो मंगल पांडे हा फार मोठा सेनानी होता. निश्चितच याचंही स्वातंत्र्यामध्ये फार मोठं योगदान आहे. परंतु मंगल पांडेला ब्रिटिश तिथून 4 आले. त्यांनी काय त्यांच्या महिला आणलेल्या नव्हत्या, 4 आले आणि त्यांनी इथं वेगवेगळ्या वस्त्या उभ्या केल्या, बुधवारपेठ सारख्या म्हणा, कामाटी, आणि ती कलकत्त्यामध्ये उभी केली. आणि त्या ठिकाणी आमच्या आया बहिणी बसल्या जात होत्या आणि त्या ठिकाणी हा मंगल पांडे सुद्धा जायचा. सेनानी आहे मान्य आहे, तर त्या महिलेकडे जायचा. ती महिला म्हणली, काडतुसाला चरबी लावल्यावरती तुला एवढी घृणा येते, एवढी राग येतो, आणि आमच्या सारख्याला इथं बसवलंय त्याचं काहीच का वाटत नाही तुम्हाला? ही आमच्या देशातली फार मोठी शोकांतिका आहे. आमच्या आया बहिणींविषयी कधीही प्रेम नाही या देशातल्या लोकांना. अशा प्रकारे मंगल पांडेचा तो इतिहास आहे. 1857 मध्ये ते बंड झालं. ते बंड मोडून काढण्यामध्ये राजपूतांनी सुद्धा त्यांना मदत केली नाही, शीखांनी सुद्धा मदत केली नाही. शीख जे लोक होते त्यांनी सुद्धा या 1858च्या बंडामध्ये मदत केली नाही. अशा प्रकारे हे राज्य त्यांचं चालू असताना ब्रिटिशांनी वेगवेगळ्या सुखसोयी सुद्धा केलेल्या आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे, पुढे लोकमान्य टिळक हे याच्यामध्ये आलेले आहेत. आणि लोकमान्य टिळकांबरोबर लाला लजपत राय, त्याचप्रमाणे बिपिन चंद्र लाल हे 3 जण होते. आणि हे जहाज मतवादी होते.
त्यांच्याबरोबर गोपाळ कृष्ण गोखले सुद्धा होते. गोखले हा मवाळ होता, तर हे जहाल दत्त होते. त्यामुळे गोखले बाजूला पडले आणि हे तिघं एकत्रित आले. ज्यावेळेस नाना लजपत राय इंग्लंडमध्ये शिकायला होते 1922च्या दरम्यान, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा शिकायला होते. आणि बाबासाहेब आंबेडकर तिथे शिकत असताना, इंग्लंडमध्ये शिकत असताना, तुम्हाला चांगलं माहिती आहे की प्रोफेसरशी करून त्यामधून जो काही पगार 400-500 रुपये मिळत होता, त्यातले 4 पैसे 4 वाचून महात्मा रमाईला काही ठेवून शाहू महाराजांकडनं काही मदत घेऊन ते गेलेले होते. आणि अक्षरशः 2 दिवसातून एकदा जेवत होते, आता पैसे नव्हते म्हणून. आणि असं असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या लंडन ऑफ टाइम्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेख लिहित होते, अग्रलेख लिहित होते. आणि त्यामध्ये भारतातली जी दशा आहे, भारतामध्ये जी अवस्था आहे, त्या गोष्टी नमूद करत होते. म्हणून त्या पंतप्रधानाने डॉक्टर बाबासाहेबांना बोलावून घेतलेलं आहे आणि सांगतात इतकी घन परिस्थिती आहे, इतकी वाईट परिस्थिती आहे, तुम्ही आता असं करा, मुंबईतून परत जा आणि मुंबईच्या विधान परिषदेमध्ये तुम्ही काम करायला लागा. बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण न झाल्यामुळे ही सगळी गोष्ट लाला लजपत राय सुद्धा त्यावेळेस तिथे होते. म्हणून लाला लजपत राय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन भेटतात आणि म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही फक्त इथल्या प्रस्थापितांवरती टीका करताय, इथल्या समाज सुधारणेवरती तुम्ही टीका करताय, तुम्हाला देशाविषयी काही वाटत नाही का? लाला लजपत राय डॉक्टर बाबासाहेबांना म्हणतात. बाबासाहेब म्हणतात तुम्हाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य पाहिजे, मला तुमच्यापासून स्वातंत्र्य पाहिजे. अहो, माझ्या माणसाला फुकटचा श्वास मिळत नाहीये, माझ्या माणसाला फुकटचं पाणी प्यायला मिळत नाहीये, असल्या स्वातंत्र्याचं करायचंय काय? अशा प्रकारे बाबासाहेब त्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा प्रयत्न करतात. लाला लजपत रायची दुर्घटना तुम्हाला माहिती आहे की ज्या पंजाबमध्ये जे घटना घडलेली होती, त्या घटनेमध्ये त्यांचा म्हणजे जालियनवाला बाग या ठिकाणी, कारण रोलेट ऍक्ट लागू केला होता त्यावेळी ब्रिटिशांनी 1913-1919 ला. रोलेट ऍक्ट म्हणजे तुम्हाला कुठल्याही कारणास्तव अटक करायची. आज ईडी करते बघा, कोणाला कुठे उचलतात, तशाच प्रकारचे रोलेट ऍक्ट तो ब्रिटिशांनी लागू केला. त्या रोलेट ऍक्टच्या नुसार कोणालाही अटक केली जायची विनाकारण आणि त्याला आत ठेवलं जायचं. त्याच्या विरुद्ध सत्याग्रह केला जालियनवाला बागमध्ये. आणि त्यामध्ये जो कर्नल डायर होता, जनरल डायर होता, त्याने बेछूट गोळीबार केला. अक्षरशः 400 लोकांचे मुर्दे पडले होते आणि 2000 लोक जखमी झालेले होते. आणि त्यामध्ये या लाला लजपत रायला इतकं काठीनं मारलं गेलं होतं की त्यामध्ये त्या माणसाचा मृत्यू झालेला आहे. त्याचा बदला घेण्यासाठी धिंगरा नावाचा एक विद्यार्थी होता, तो इंग्लंडमध्ये शिकत होता. आणि त्या धिंगरानं सावरकरांच्या माध्यमातून पिस्तूल मिळवलं. त्या धिंगरानं, मदनलाल धिंगरानं सावरकरच्या मदतीनं पिस्तूल मिळवलं आणि त्या जनरल डायरला इंग्लंडमध्ये मारलेलं आहे. हे वैशिष्ट्य आहे. भारतामध्ये मारता येईल, चाफेकर बंधूंनी रँडला त्या आपल्या पंपिंग स्टेशनच्या ज्या राजभवन रोडला मारलेलं आहे. आपल्या व्यवसायात आपण मारू शकतो, पण त्यांच्या देशात जाऊन त्यांच्या जनरलला मारणं ही साधी बाब नाही. त्या धिंगरानं त्या डायरला त्यांच्या देशामध्ये मारलं, ही फार मोठी स्वातंत्र्याची बाब आहे. अशा प्रकारे लाला लजपत रायचा त्यांनी बदला घेतला. इव्हन लाला लजपत रायला बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की तुम्ही म्हणताय की मी देशाच्या स्वातंत्र्यासाठी भाग घेत नाही, पण तुम्हाला माहिती आहे का, मी कोलंबी युनिव्हर्सिटीमधून MA PhD झाल्यानंतर भारतात गेल्यानंतर 1918 मध्ये पहिला कुठला ग्रंथ लिहिलाय? क्रॉनिकलचे मुंबईचं क्रॉनिकल नावाचं एक वर्तमानपत्र आहे. त्या वर्तमानपत्रामध्ये बाबासाहेबांनी पहिला लेख लिहिलेला आहे की द स्मॉल होल्डिंग अँड देअर रेमेडीज. त्या भारतातली शेती पद्धती कशी चांगल्या प्रकारे करता येईल, भारतातल्या शेतकऱ्यांचा कसा उन्नती करता येईल, त्याचे शेतीचे तुकडे पाडू नका, अखंड शेती राहू द्या.
तुम्हाला जर 4 मुलं असतील तर एकाला शेतीत ठेवा, एकाला शिक्षणामध्ये टिका, एकाला व्यापारामध्ये टाका, एकाला देश स्वातंत्र्यासाठी पाठवा. अशा प्रकारचे बाबासाहेब सजेशन देतात की त्या लाला लजपत रायांना त्यावेळेस ते सांगतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे पंडित नेहरू असतील, पंडित नेहरू 12 वर्ष जेलमध्ये भोगलेला आहे. जो सोन्याच्या चमच्यानं दूध पिलेला आहे, सोन्याच्या ताटामध्ये जेवलेला माणूस आहे, त्याने 12 वर्ष जेल भोगलेली आहे. त्याने या नगरच्या तुरुंगामध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया, भारत एक खोज, तुम्ही आणि मागे मालिका लागली होती वर्तमानपत्रामध्ये, सॉरी टीव्हीला, ती जर मालिका पाहिली असते आपण आणि आठवत असेल तर त्याच्या इतकं सखोल ज्ञान, भारताच्या इतिहासाचं सखोल ज्ञान पंडित नेहरू सारखं कोणाला नसेल. इतका सखोल अभ्यास करून त्या माणसाने जेलमध्ये ती डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि आमच्या टिळकांनी मंडालेमध्ये एक ग्रंथ लिहिलेला आहे, गीता रहस्य. गीता रहस्यामध्ये काय माहिती तुम्हाला? फक्त महाभारत, बरोबर, ती साडी काढायची कशी आणि काय काय तुमचं महाभारत, आणि त्याच्यावरती तुम्ही ग्रंथ, लोकांच्या सुधारण्याचा ग्रंथ लिहा. टिळकाचं सुद्धा काम तसं मोठं आहे, नाही असं नाही, त्याने सुद्धा स्वातंत्र्यासाठी खूप त्रास सहन केलेला आहे. फक्त त्यांच्या चुका काय आहे तर त्यांना जाहीर भाषणातून म्हटलेले आहेत की बाबा तेल्या तांबोळ्यांनी काय संसदेत जाऊन तागडं धरायचंय का, शेतकऱ्यांनी संसदेत जाऊन काय नागर धरायचंय का, म्हणजे फक्त संसदेमध्ये तुम्हीच जायचं का, बाकीच्यांनी जायचंच नाही. ही भूमिका होती, ती चुकीची भूमिका आहे. आणि त्यामुळं ते एकदम जहाल महत्वाचे होते. त्यांचंही तसं योगदान स्वातंत्र्यामध्ये खूप मोठं आहे. आणि ते गेल्यानंतर मग आमचे महात्मा गांधी आलेले. 1918-19 दरम्यान महात्मा गांधी, तत्पूर्वी ते आफ्रिकेमध्ये होते आणि त्या ठिकाणी ते वकिली करायला गेले होते, पैसा कमवायला गेले होते, ते स्वातंत्र्यासाठी नव्हते गेले. पण ज्यावेळेस त्यांना त्या ट्रेनमधून फेकून दिलं जातं, काळा थोडा भेद, मग त्यांना जाणीव होते की मला काळा असल्यामुळं इतका जर द्वेष होत असेल तर माझ्या देशामध्ये का नको अशा प्रकारचं. म्हणून मग ते भारतात येतात आणि गोपाळ कृष्ण गोखलेच्या माध्यमातून पूर्ण देशाची भ्रमंती करतात, जाणून घेतात भारतामध्ये कुठे काय आहे, कुठे अडचणी आहेत, आणि मग ते स्वातंत्र्य. आणि मग त्यांनी ओळखलेलं आहे की आपल्याला सशस्त्र क्रांती करून आपल्याला स्वातंत्र्य मिळवता येणार नाही, कारण आपल्याजवळ ताकद नाहीये, आपल्याजवळ कुठल्या प्रकारची शस्त्र नाहीये. आणि त्यामुळे ते अहिंसावादाच्या माध्यमातून जे अहिंसा तत्व भगवान बुद्धांचं होतं ते स्वीकारून ते या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या स्वराज्याच्या क्रांतीसाठी काम करतात. दांडी यात्रा असेल, दांडी यात्रा साबरमती आश्रमापासून दांडी या गावापर्यंत मिठाचा सत्याग्रह केलेला आहे. 24 दिवस तो सत्याग्रह चाललेला आहे. त्या सत्याग्रहात चालताना बाबासाहेबांनी त्या दांडी यात्रेचं समर्थन केलेलं आहे. पण त्याच वेळेस बाबासाहेब महाडचा सत्याग्रह करतात पाण्याचा, त्यासाठी मात्र महात्मा गांधी समर्थन करत नाही. ही या देशाची शोकांतिका आहे. प्रत्येक गोष्टी त्यांचं म्हणणं होतं की पहिल्यांदा राजकीय स्वातंत्र्य मग सामाजिक स्वातंत्र्य पाहू, पण बाबांचं म्हणणं तसं नव्हतं. शेवटपर्यंत तुम्हाला आम्हाला चांगलं माहिती आहे, 22 डिसेंबर 1954 त्या कोर्टामध्ये बाबासाहेब एका लायब्ररीचं उद्घाटन आले होते आणि त्या लायब्ररीच्या उद्घाटनामध्ये बाबासाहेब लोकशाहीची व्याख्या करतात की ज्या शासन प्रणालीमध्ये सामाजिक आणि आर्थिक क्रांती विदाऊट रक्तपाताशिवाय घडेल, ज्या शासन पद्धतीमध्ये आर्थिक आणि सामाजिक क्रांती रक्तपाताशिवाय घडून येईल ती खरी लोकशाही, अशी बाबासाहेबांची लोकशाहीची व्याख्या होती. म्हणून बाबासाहेब सामाजिक आणि आर्थिक समानतेसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. आणि त्या दृष्टीने तुम्ही आम्ही जर पाहिलं तर ह्या राखीव जागा ज्या आहेत त्या दिल्या गेलेल्या आहेत. तुम्हाला आम्हाला एक चांगलं टेकस निर्माण हो, सामाजिक समता निर्माण व्हावी, आर्थिक समता निर्माण व्हावी, यासाठी बाबासाहेबांनी हे प्रयत्न केलेले आहेत. आणि काल आमच्या सुप्रीम कोर्टाने त्याच्या विरुद्ध एका गोष्टीला निर्णय दिलेला आहे की क्रिमिनल त्यामध्ये लावलं जावं. त्याचप्रमाणे SC मध्ये जेवढे जाती असतील त्या SCतल्या जातीमध्ये किती, आता महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 51 SCच्या जागा आहेत. मांग, महाड, चांबा, खंडी हे जे काय आहे हे 51 जाती आहेत महाराष्ट्रात. बाहेरच्या देश सांगत नाही, बाहेरच्या वेगवेगळ्या जाती आहेत. तर त्याच्यामध्ये वर्गीकरण करावं,
आणि कोणाला किती जागा द्यायची अशा प्रकारचं ते निर्णय देण्यात गेलेला आहे. परंतु त्या निर्णयाच्या माध्यमातून खूप गोंधळ निर्माण, तर बाबासाहेबांनी समानता प्रस्थापित करण्यासाठी या देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक समानता प्रस्थापित करण्यासाठी खूप प्रयत्न केले. इव्हन महात्मा गांधींनी त्यानंतर तुम्हाला चांगलं माहिती चलेजावची चळवळ सुरू केली 9 ऑगस्ट 1942 ला आणि त्या माध्यमातून सुरू केलेलं आहे. तसंच तुम्हाला मला चांगलं माहिती आहे की ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य द्यायचं ठरलेलं होतं त्यावेळेस जो लॉर्ड माउंटबॅटन शेवटचा गव्हर्नर जनरल होता त्याला अशा प्रकारचं ब्रिटिश तिकडच्या सरकारनं सांगितलं होतं की भारताला आता स्वातंत्र्य द्यायचंय. त्याचं कारण होतं पहिल्या महायुद्धात सुद्धा ब्रिटिशांची पिछेहाट झालेली होती आणि दुसऱ्या महायुद्धात सुद्धा ब्रिटिशांची पिछेहाट झालेली आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये अतिशय वाईट घटना जर काय घडली असेल तर अमेरिकेने जो बॉम्ब निर्माण केलेला होता तो पहिला बॉम्ब 6 ऑगस्ट 1945 ला नागासाकी या बेटावरती जपानच्या टाकला. आणि जपान जर्मनी एकत्रित लढत होते आणि त्यांचा पितृ होता हिटलर. हा हिटलरनं खूप मोठ्या प्रमाणात नाझींची हत्या केली, लाखो लोकांची हत्या केलेली आहे. इव्हन त्याला मारायला जागा नाही तर गॅस चेंबर मध्ये लोकांना सोडलं होतं. इतका अनन्वित अत्याचार नाझी सारखा झाला नसेल कुठल्या लोकांवरती. इतका अत्याचार ह्या हिटलरने केला. आणि आमचे सुभाषचंद्र बोस ते जहानमतवादी होते. ते भारतातून निघून हिटलरला जाऊन मिळतात आणि हिटलरच्या माध्यमातून सुभाषचंद्र बोसनी 9 लाखाची सैन्य उभं केलेलं आहे. हे त्याचं वाखाणण्यासारखं काम आहे. 9 लाख भारतातून बाहेर जाऊन तिथं जाऊन 9 लाखाचं सैन्य उभं करणं आणि ते ब्रह्मदेशाकडनं येऊन भारतावरती अटॅक करणं अशा प्रकारचं त्या सुभाषचंद्र बोसचं सुद्धा काम आहे. गांधीचं आणि त्याचं न जमण्या कारण गांधी मवाळ होता, बोस हा जहाल होता. काही लोक जहाल असतात, काही मवाळ असतात. प्रत्येकाच्या आपापल्या स्वभावाप्रमाणे काम करत असतात. त्याप्रमाणे त्यांचं काम मोठं आहे नो डाऊट. इव्हन बाबासाहेबांची आणि त्या सुभाष बाबूंची सुद्धा मुंबईमध्ये जी भेट झाली आहे त्या भेटीमध्ये सुद्धा बाबासाहेबांना ते विनंती करतात की तुम्ही या जहाल याच्या बाजूने व्हा. बाबासाहेबांना हे करणं शक्य नव्हतं कारण त्यांना या देशातल्या गरिबांची, वंचितांचं, महिलांचं स्वातंत्र्य फार महत्वाचं होतं. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं मी तुमच्या अशा कामामध्ये मदत करू शकत नाही, मला इथल्या प्रस्थापिताविरुद्ध लढायचंय. अशा प्रकारे सुभाष बाबूचंही काम आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं मतितार्थ महात्मा गांधींनी खूप मोठं असं वेगवेगळी आंदोलनं केली. वेगवेगळ्या प्रकारे या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी खूप असं मोठं काम केलं. लोकमान्य टिळकाला तर असंतोषाचे जनक, लोकमान्य अशा प्रकारच्या उपाधी दिल्या गेल्या. त्याच्यानंतर मला सांगावंसं वाटतं की जो आज आपण 78वा राष्ट्र स्वातंत्र्य दिन साजरा करतोय तर राष्ट्रदिन हा जो स्वातंत्र्य दिन आहे हा लाल किल्ल्यावरून झेंडा फडकवला जातो आणि ह्या दिवशी पंतप्रधान झेंडा फडकवत असतात आणि 26 जानेवारीला राजपथावरती राष्ट्रभवनच्या पतीच्या घराच्या समोर जो राष्ट्रपथ आहे त्या राजपथावरती ज्या राष्ट्रपती आहेत त्या या प्रकारच्या राष्ट्रध्वजाची उभारणी करतात. काल तुम्ही जर राष्ट्रपतीचं भाषण ऐकलं असेल तर तुम्हाला समजून येईल की त्यांनी खूप मोठ्या अशा इथल्या देशातल्या ज्या अडचणी आहेत, गरिबांच्या आहेत, महिलांच्या आहेत त्यावरती प्रकाश टाकलाय. त्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता व्यक्त केली आणि वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठं गुणगान काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेलं आहे की बाबासाहेबांनी फार कडी कष्टेतून ही घटना लिहिलेली आहे आणि या घटनेच्या माध्यमातून जगामध्ये आज आपला देश राज्यकारभार करतोय. बाबासाहेबांचं फार मोठं राष्ट्रपतींनी काल गुणगान केलंय. अशा प्रकारे आपला हा देश स्वातंत्र्य झाला. या स्वातंत्र्यासाठी खूप लोकांचं योगदान आहे आणि आपल्याला हा जो राष्ट्रध्वज दिलेला आहे तिरंगा खरं असं म्हणता येईल त्याला 4 रंग असतात.
केसरी आहे, पांढरा आहे, हिरवा आहे आणि मध्ये चक्र आहे, त्याला निळा रंग असतो. पण तो ट्राय कलर 3 कलरचाच म्हणून त्याला संबोधलं जातं. आणि हा निर्माण करताना ध्वज समितीमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. जिथून मुंबईवरून या समितीसाठी जात असताना प्रबोधन ठाकरे जे आहेत, बाळासाहेब ठाकरेंचे वडील उद्धवचे आजोबा, त्यांनी सांगितलं होतं की बाबासाहेब शक्यतो भगवा झेंडा देशाचा राष्ट्रीय ध्वज म्हणून निवडा, परंतु समिती असते आणि त्या समितीच्या माध्यमातून ध्वज तयार केला जातो. आणि बाबासाहेबांनी ट्राय करला 3 कलरला मान्यता दिलेली. पण बाबासाहेबांचं योगदान यामध्ये दुसरं मोठं असं आहे की त्यावरती अशोक चक्राची निर्मिती केली, जी बाबासाहेबांचं एकट्याचं योगदान आहे. या 3ही कलरच्या पाठीमागे जर पाहिलं तर केसरी हा जो पहिला कलर आहे, केसरी हा जो पहिला कलर आहे याचा अर्थ पुढे त्याग आहे, दान आहे. आणि त्यागाशिवाय दानाशिवाय दुसरा कलर आहे पांढरा, म्हणजे शांती. तुम्ही जोपर्यंत त्याग करत नाही, तुम्ही जोपर्यंत दान करत नाही, तोपर्यंत तुमच्यामध्ये शांती निर्माण होत नाही. शांती पारमिता त्याशिवाय पार पाडली जाऊ शकत नाही. आणि ज्यावेळेस दान पारमिता पार पाडली जाते, शांती पारमिता पार पाडली जाते, त्यानंतरच तुमची भरभराट होते. म्हणून तो हिरवा कलर आहे. अशा प्रकारे या 3 कलरची महती आहे. आणि जो मध्ये अशोक चक्र आहे, त्या अशोक चक्राच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्धाचा प्रतीक समुत्पाद त्यामधून अभिप्रेत आहे. अशा प्रकारे हा आपल्याला तिरंगा दिला गेलेला आहे. पुढे जाऊन सांगावंसं वाटतं, तिरंगे की लहर से हर दिल में बसी है आजादी. तिरंगे के लहर से हर दिल में बसी है आजादी. 224 का ये दिन लाए नई उमंग और खुशी. देशभक्ति की इस चिराग को हर दिल में जलाएंगे. आजादी की इस खुशी को हम सब मिलकर मनाएंगे. अशा प्रकारे हा आपला तिरंगा ध्वज आहे. बाबासाहेबांचं दुसरं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर, तुम्हा आम्हाला खरं जर स्वातंत्र्य पाहिजे असेल, तुमचं आमचं जर खरं कल्याण हवं असेल, 1935 साली त्यांनी पहिल्यांदा त्या इलेक्शन मध्ये, जे पहिलं इलेक्शन झालेले विधानसभेचं मुंबई इलाक्याचं, त्या इलेक्शन मध्ये त्यांनी डिक्लेअर केलं होतं की फॅमिली प्लॅनिंग करू. आणि अशा प्रकारे फॅमिली प्लॅनिंगचं काम 1935 पर्यंत केलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी 1952ला जे पहिलं इलेक्शन झालं, त्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा फॅमिली प्लॅनिंग विषयी आज तुम्ही आम्ही विचार करतो. आज 145 कोटी आपली लोकसंख्या झालेली आहे. आणि एवढी मोठी लोकसंख्या, जगामध्ये 1 नंबरची लोकसंख्या झालेली आहे. आणि त्यामुळं कितीही शेतीचं उत्पादन वाढलं, तर त्या लोकसंख्येला पुरेसं पडत नाही. त्याला कारण कशी, जनसंख्या वाढली. असं बाबासाहेबांचं त्याचप्रमाणे सांगायचं झालं की वेगवेगळ्या माध्यमातून त्या देशाला, इव्हन जे पहिल्या 3 गोलमेज परिषदे 1930, 31 आणि 1932ला जे झालेल्या आहेत, त्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी इथं सर्वांनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. पण बाबासाहेबांनी त्या गोलमेज परिषदेमध्ये त्या पंतप्रधान मॅकडॉन याला सांगितलेलं आहे की आमच्या देशाला स्वातंत्र्य तुम्ही द्या. तुम्हाला वाटतं की आम्ही स्वातंत्र्य देश चालवू शकत नाही, हा तुमचा गैरसमज आहे. आम्ही आमचा देश चालवू शकतो. त्यांनी त्या सभेमध्ये उदाहरण दिलंय की आपलं जे लहान मुलं असतं, त्याला जर कडोस सारखं घेतलं तर ते पायाने कसं चालेल, त्याला खाली सोडलं पाहिजे. आम्ही आमचा देश चालवू शकतो, आमच्या हातात द्या, आम्ही चालवू. अशा प्रकारची त्यांनी तिथं, म्हणजे बाकीच्या लोकांनी आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले, पण बाबासाहेबांनी त्या गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा त्या ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवून स्वातंत्र्य द्यावं म्हणून प्रयत्न केलेले. अशा प्रकारचे बाबासाहेबांचं जेवढं काम सांगावं तेवढं कमी आहे. आणि त्याचबरोबर इतरही जे लोक आहेत त्यांचंही काम आहे. रवींद्रनाथ टागोरनं जे राष्ट्रगीत आहे जन गण मन, हे रवींद्रनाथ टागोरनं दिलेलं आहे. आणि रवींद्रनाथ टागोरनं जवळजवळ कबीराच्या 100 गाथा घेऊन
कबीराचे 100 डोळे घेऊन पहिला गीता रहस्य नावाचा जो कविता संग्रह सादर केलाय, त्या गीता रहस्याला पहिलं आशिया खंडातलं नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. आणि स्वातंत्र्य सेनानी होते हे रवींद्रनाथ टागोर, त्याचप्रमाणे बंकिमचंद्र पाध्याय यानं वंदे मातरम हे घेऊन आपल्याला या देशाचं राष्ट्रगीत दिलेलं आहे. अशा प्रकारे आपल्या देशामध्ये खूप लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. तुम्हाला चांगलं माहिती आहे, मी जास्त सांगण्याची आवश्यकता मला आता वाटत नाही. या ठिकाणी मी परत एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. अतिशय छान माहिती सरांनी आपल्याला 15 ऑगस्टच्या दिवशी दिलेली आहे. स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपतो प्रगतीचा, पराक्रमाचे बीज पेरतो सुगंध माझ्या मातीचा. तर मी अशा आपल्या आता अध्यक्षांकडे जाणार आहे. जे अशा अध्यक्ष आहेत की ते आपण म्हणतो ना पंचकोशीत एखाद्या माणसाचं नाव आहे. ओके, पंचकोशीत एखाद्या माणसाचं नाव आहे. तसं आपल्या पूर्ण पुणे शहरामध्ये आपल्या अवजारे सरांचं नाव आहे आणि आपल्या बिहाराचं नाव आहे. ही कायम आपलं बिहार हे कार्यरत आहे. एकही दिवस असं नाहीये की त्या बिहाराला कुलूप लागलेले आहे, बिहारामध्ये माणसं नाही. तुम्ही कधीही या, कधीही आपलं बिहार उघडं आहे. सकाळी संध्याकाळी दुपारी माणसं इथं 9-10 माणसं कायम असलेली असतात. कायम आपलं बिहार चालतं बोलतं बिहार असं बिहार आहे आपलं. आणि त्या बिहाराचे अध्यक्ष आहेत अवजारे सर. म्हणूनच इथे आणि एक विशेष आपल्या बिहाराचं की इथं विविध जातीचे विविध धर्माची लोक सुद्धा आपल्या बिहाराला येतात आणि या बिहारामध्ये त्यांचा मान सन्मान केला जातो. आणि अवजारे साहेब तर त्यांना म्हणजे अगदी खूप त्यांना जास्त मान देऊन त्यांनी बिहारात कसे यावं याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. असे आपले अध्यक्ष विविधतेत एकता आहे आमची शान, म्हणूनच आहे आमचा भारत देश महान. तर मी अशा आमच्या अध्यक्षांना विनंती करेन की त्यांनी अध्यक्षही भाषण करावं. महाकारुणी तथागत भगवान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. आज ज्यांची जयंती आहे आमचे मोहम्मद गड, त्यांना मी अभिवादन करतो. आमची महिला गीतं गातात त्यांची भोजी इतर संघाचे आमचे संस्थापक अध्यक्ष नालकती बाळासाहेब साळवे यांना मी त्रिवार अभिवादन करतो. विचारमंचावर उपस्थित असलेले आजचे वक्ते आणि काल आणि आज त्याची प्रवक्ते आमचे संघाचे अभ्यासू नंदकिशोर धोळे साहेब, त्याचप्रमाणे सम्यक संकल्प ज्येष्ठ नागरिक संघाचे आमचे एक सदस्य शेतवा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. भोगीते संघाचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे भोगीते संघाच्या महिला संघाच्या सर्व पदाधिकारी, समता सैनिक दलाचे सर्व सैनिक, मी या सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आज आपल्या संघाचा 42वा वर्धापन दिन आहे. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होतो. या संघाची स्थापना झालेली आहे आणि आज त्याला 42 वर्ष होत आहेत. त्या 42 वर्षात आपण अनेक उपक्रम या विहाराने केलेले आहेत आणि करत आहोत. आज आपण प्रबोधन प्रेरणा विहाराची जी संस्थापक आहेत, जे कालकथित झाले, त्यांचं स्मरण करणं मला आवश्यक वाटतं. आमचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब साळवे 1 महिना झाला त्यांना जाऊन. आमचे कालकथित खोबरागडे साहेब, MD खरात, अर्जुन मानमारे, तानाजी मोरे, खंडू मनसोडे, नोडी खूप आता आजारी आहेत, बिचाऱ्यावर पडून आहेत. त्याचप्रमाणे आमचे संस्थापक सचिव महेंद्र नारायण जाधव आणि आमचे मर्याद पचलवादी जाधव साहेब आहेत म्हणून आणि आमचे बाकीचे सर्व कार्य
बऱ्याच 40 वर्षामध्ये 42 वर्षामध्ये आपल्या संघाला खूप योगदान मिळालेलं आहे आणि आज आपण त्याच्यामुळेच आपले हे विहाराचं काम करत आहोत. आज आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. आमचा संगीतकाराचे आमचे एन.जी. शिंदे साहेब आणि आम्ही स्वतः दोघांनी ध्वजारोहण केलेलं आहे. समता सैनिक दलाने छानपैकी त्या ठिकाणी सलामी दिली. आपण त्यानंतर ग्रंथालयाच्या आवारात गणपती बाळासाहेब साळवे यांच्या प्रित्यर्थ काही वृक्ष लागवड केलेली आहे. त्याची स्मरण म्हणून पुस्तकातून कोरोनाच्या काळामध्ये काही आपले सभासद गेले त्याचे आपण वृक्ष इथे या ठिकाणी समोर लावलेले, त्याची आपण चांगल्या प्रकारे देखभाल करत आहोत. दर आठवड्याला एक माळी त्या ठिकाणी त्याची देखभाल करत असतो. त्यानंतर आपली वंदना छानपैकी नेहमीप्रमाणे झाली. शारदाताई मोरे यांचं राष्ट्रभक्ती संगीत हे छान झालं. मी आत्ताच्या 40-42 वर्षामध्ये जे आपण संघाने कार्य केलेले आहे करत आहोत, परंतु काही आपल्याला आणखीन काही करायला पाहिजे त्याच्याबद्दल मी सांगतो. आपण कार्यक्रमाची परवा मागच्या महिन्यात मीटिंग झाली, त्याच्यामध्ये आपण युवक आघाडी स्थापन करण्यासंदर्भात भूमिका होते त्या करा. पण आता सध्या भांगरे सरकारी असल्यामुळं त्यांना वेळ मिळाला नाही, पण आम्ही ते प्रयत्न चालू आहेत आमचे आणि लवकरच आम्ही युवक आघाडी स्थापन करणार आहोत. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने काही स्मारकिका आपण करणार आहोत बिहारातर्फे. तर त्याच्यासाठी मी निवेदन दिलेलं आहे की काहींचे लेख द्यावेत माझ्याकडं 31 ऑगस्टपर्यंत किंवा 15 सप्टेंबरपर्यंत दिले तरी त्याची जुळवाजुळव करून आपल्याला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या वेळेस आपल्या घराची स्मरणिका आपण काढूया. हे काय तसंच आपलं बाल संस्कार वर्ग बरेच झालं बंद आहे, तोही आपल्याला चालू करायला पाहिजे. त्या दिवशी लॉर्ड बुद्ध चॅनलच्या जे गुरु साहेब होते त्यांची जे काही सहकार्य त्यांनी युवकांसाठी काहीतरी करायला पाहिजे. तेव्हा बाल संस्कार वर्ग आपल्याला पूर्वीपासून चालू होता, पण मध्यंतरीच्या काळामध्ये बंद पडलेला आहे, परंतु आपण पुन्हा त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या लहान मुलांवरती आपले धर्माचे कसे संस्कार होते ते बघितलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. महिलांसाठी काही आम्ही आता बाळासाहेब साळवेंची खूप विचार होती की महिलांसाठी काही उद्योग करावे, कारण परंतु आपल्याकडं ज्येष्ठ महिला खूप आहेत की त्या ते करू शकत नाही, परंतु त्यांच्या ज्या सुना असतील किंवा मुली असतील त्यांना बरोबर नोकरी नाही, त्यांनी काही उद्योगासाठी आपण शासकीय ज्या योजना आहेत त्याच्यापासून आपण त्या योजना आपल्या घरात राबवू शकतो. परंतु त्यांनी पुढे आलं पाहिजे आणि आपल्याला सांगितलं पाहिजे की बाबा असे उद्योग अनेक उद्योग आहेत जे आपल्याला माहिती नाही. तसे आमचे भारतीय साहेब मला माहिती आहे की कारण जे आज जे येतात तुम्हाला पाठवत असतात योजना आलेली, जशी लाडकी बहीण योजना 1,500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले का रात्री तर अशा प्रकारे आणि मला एक विशेष या ठिकाणी असं नमूद करायचं आहे की कोरोनाच्या काळानंतर बिहारमध्ये उपस्थिती खूप कमी झालेली आहे. नाहीतर पूर्वीच्या काळामध्ये संपूर्ण बिहार बंद असायचं, वर्षावाचा असो किंवा आणखी कुठलाही कार्यक्रम असो उपस्थिती आपली कमी कमी होत चाललेली आहे. नामांकन आपले यावर कमी होत चाललेले आहे. आता आपण पाहतो 90-95% ज्येष्ठ इथं आहे, ज्येष्ठ महिला आहेत. आता परवा 3 तास लॉर्ड बुद्धाचा कार्यक्रम चालू होता. मला इतकं वाईट वाटलं की 3 तास महिला इथं कशा बसू शकतात किंवा पुरुष कसे बसतात. काही लोक डायबिटीज असतो, काही असतो, आहे आपण विचार करायला पाहिजे. नाहीतर 3 तास बसून आपण कार्यक्रम पाहत असतो, त्याची उल्लंघन मी बघत असतो की बाबा 3 तासामध्ये किती कंट्रोल करू शकतात. वॉशरूमला जायचं असतं, काय असतं आणि वाईट असतात. तर हा विचार करून माझ्याकडे काय अशा सूचना आलेल्या आहेत की तुमचा कार्यक्रम 2-2.5 तास चालतो आणि रेगाळला जातो, थोडं कंटाळवाणी होत जातो. तेव्हा ह्या कार्यक्रमात आम्ही कार्यकारिणी विचार करणार आहोत की 10:30 ते 12ला बरोबर लागलं पाहिजे बिहाराला. 1.5 तासाचाच कार्यक्रम आठवला पाहिजे.
परवा 4 तारखेला आमचे एक वक्ते होते ते 1.25 तास बोलले. त्यामुळं लोक आपण शाळेमध्ये असताना त्रास किती असायचा 45 मिनिटाचा 45 मिनिटं झाली की वेळ वाजायची आणि आपण सर्व दुसऱ्या तासमध्ये 5-10 मिनिटं इकडे बसवून जा इकडे जा तिकडे जा. इथं आपण लहान होतो आता ते आपण ज्येष्ठ आहोत. तेव्हा हाही विचार आपण तू पुढं मी सप्टेंबरमध्ये वर्षामध्ये टायमिंग घेणार आणि तेच रिपीट अध्यक्षीय भाषण तेच सारखं रिपीट लोक कंटाळतात. असं काय माझ्याकडे सूचना आली की तुम्ही कंटाळवादी कार्यक्रम करता त्यामुळे लोकांची उपस्थिती कमी होत चालली. आपण आकर्षक असं काहीतरी वेळेचं बंधन घालूया आणि कार्यक्रम सुटसुटीत नसावे त्याकडे लक्ष देऊया. पुढच्या महिन्यामध्ये वर्षावासामध्ये मी एक विषय घेणार आहे की मला त्याच्या वेळेस 2 मिनिटं मिळतात दरवेळेस 2 मिनिट पण मी पुढच्या सप्टेंबरमध्ये विषय निवडलेला आहे. ह्या सप्टेंबर आणि माझा विषय असणार आहे बहुतांची आचारसंहिता. ही आचरण कसं करावं आपण काय करतो आपण घरापासून निघायला परत आपण घरात आल्यानंतर काय काय करत असतो आपण. बहुतांची आचारसंहिता आज गायजी सरांचा वाढदिवस आहे. त्यांनी गेल्या 100 विषय आपल्याला पाठवले त्याच्यामध्ये हा विषय आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये तो विषय मी घेणार आहे. नागले साहेबांना सूत्रसंचालन करायला सांगणार आहे. आभार काळेताई आणि विजय नागले आम्ही पूर्ण दिवस बसणार आहे. वाटलं तर आम्ही जेवण देऊ तुम्हाला ठीक आहे. असू द्या. आजचा हा संपूर्ण कार्यक्रम करण्यामागे मला आमच्या सर्व कार्यक्रमांनी सहकार्य केलं, महिला संघाने सहकार्य केलं. विशेष आभार मी आज मानतो आमचे नंदकिशोर धनोरे साहेब, मुरलीधर लोखंडे, भीमराव वाघमारे, अजय धेंडे, शैलेश ओवाड, नील बराते, सुरेश मोहिते, गोडीबा दिवार आणि आमचे सर्व कार्यकर्ते त्यांना मी सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि असा कार्यक्रम आपल्याला यशस्वीपणे केला. आज जे प्रवचन दिलं नंदकिशोर धनोरे साहेबांनी स्वातंत्र्यापूर्वीची आणि स्वातंत्र्यानंतरचे त्यांचं योगदान त्याच्यामध्ये दिलं. त्याच्यामध्ये आता मी ते काही रिपीट करत नाही परंतु स्वातंत्र्य काळामध्ये कितीतरी लोकांनी योगदान दिलेले. आजचं प्रवचन देण्यासाठी रणोरे साहेबांनी कालच 23,000चे श्रवण यंत्र आणलेलं आहे. त्याचा आळावाला कालच त्यांनी 23,000चं श्रवण यंत्र आणलेलं आहे आणि आम्ही दुसरं एक यंत्र माधव गायकवाडला पण देणार आहे. ते माधव बसलेले तुम्हाला यंत्र पाहिजे का? ठीक आहे. सर्वांना पुन्हा एकदा 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे 10 तारखेला जो लॉर्ड चॅनेलचं शूटिंग आपल्या घराचे झालेले त्याचा चॅनेल नंबर आहे पुन्हा एकदा 1019 सायंकाळी 7:30 वाजता. हातवे आणि ICC केबल ज्यांच्याकडे आहे त्यांनी 7:30 वाजता 1019 नंबर लावावा. तसेच आजच्या 15 ऑगस्टच्या दिनानिमित्त आपल्या संघातर्फे तसेच ग्रंथालयाच्या वतीने आणि संवेद संघटनेचे नागरिक संघाच्या वतीने आम्ही परवा या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. तेही येणार त्याच्यामध्ये शुभेच्छा दिल्या सर्व भारतातील आणि 22 राज्यामध्ये हा लॉर्ड बुद्धा चॅनेल आज प्रसारित होणार आहे. 22 राज्यांमध्ये सर्वांनी लक्ष द्या. तरी या ठिकाणी मी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद सर. सरांनी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. अहोरात्र वाट बघत होते सर्वजण. अहोरात्र वाट बघत होते सर्वजण. 150 वर्षाच्या गुलामगिरीच्या आस्ताची 150 वर्षाच्या गुलामगिरीच्या आस्ताची सरून गेली रात्र पारतंत्र्याची आणि मंगलमय पहाट आली स्वातंत्र्य दिनाची. आणि मी जाता जाता तुम्हाला आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आपल्या महाराजांना विनंती करते की त्यांनी आठवणचं काम करावं. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिकारी महात्मा फुले, माता रमाई, भीमाई, सावित्रीबाई या सर्व
मंचावरील आजचे अध्यक्ष, वक्ते आणि सूत्रसंचालन करणाऱ्या अलकाताई या सर्वांना जय भीम. सर्व उपासक उपासिकांना सप्रेम जय भीम व आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जे जे इथे पाहिले ते ते हृदयामध्ये राहिलं, जे जे इथे पाहिले ते ते हृदयामध्ये राहिलं, कुणाच्या भेटीची मन सदैव वाट पाहिलं, तुमच्या सहवासातील क्षण बनतील अनमोल असे रत्न, म्हणूनच आपल्या आभाराचा हा छोटासा प्रयत्न. तर सर्वप्रथम आज समता सैनिक दलांनी तिरंगा ध्वजास मानवंदना दिली, त्या सर्व दलाचे खूप खूप आभार. आपली कार्यक्रमाची सुरुवात नेहमीच स्वागत गीताने होत असते. तर आज मोरेताईंनी खूप सुंदर असे गीत गायले. आज त्यांनी त्या गीतातून जरा याद उन्हें भी कर लो इस देश को बलिदान हुए. तर आज सलाम आहे त्या वीरांना, ज्यांच्यामुळे हा दिवस पाहिला. ती आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या मुलामुळे हा देश अखंड राहिला. मोरेताईंसाठी जोरदार टाळ्या. आणि आजचे वक्ते खूप हुशार व्यक्तिमत्व. त्यांनी तर आपल्याला 1857 पासूनचा संपूर्ण इतिहास आपल्याला सांगितला. आणि बाबासाहेबांनी जर 2-3 मुलं असतील तर कोणी कुठे जावे त्याबद्दल माहिती दिली. आणि तिरंगा झेंड्याचं सुद्धा त्यांनी महत्त्व सांगितलं. तर रणोरे साहेबांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आपली उत्तम अशी राज्यघटना तयार केली आणि त्यानुसार आपल्या देशाचा कारभार सुरू झाला. तर रणोरे साहेबांसाठी खूप खूप जोरदार टाळ्या. आज अध्यक्षीय भाषण जे केलं दादांनी, तर 42वा आपला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलेला आहे. आणि बिहाराचा 42वा आहे आणि तसं आपला 78वा आहे. तर दादांनी विविध नवीन उपक्रम राबवावे याबद्दल सूचना मांडलेल्या आहेत. आणि त्यांना नेहमीच वेळ नसतो, 2च मिनिटं घेतात. तर ते आता भरपूर वेळ घेऊन आपल्याला बरंच काही उपक्रम सांगणार आहेत. तर दादांसाठी सुद्धा खूप खूप टाळ्या. जमलेलो आहोत आणि शांततेने संपूर्ण कार्यक्रम आपण पार पाडला. आणि आपल्या या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम पार पाडू शकला. तर मी सर्वांचे आभार मानतो.